श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती, ऐकोन सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी. ऐक शिष्य चूडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नी, आदी मध्या वसानक. प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझ विवेका, अत्री ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वाठाई, आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदक आपो नारायण आपण, सर्वाठाई वासपूर्ण, बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मले हिरण्यगर्भ, तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते, तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली द्विका, एक आकाश एक भूमिका, होऊनी ठेली शकले दोनी. ब्रह्मा तेथे उपजोन, रचली 14 ही भुवने, 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परियेसी, 7 जण ब्रह्मपुत्र. मरीची अत्री अंगरीस, पुलस्य पुलह क्रतु वसिष्ठ, सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री, तेथुनी पीठ गुरु संतती, सांगेन एक चित्ती, सौभाग्यवंता नामधारका. अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबतीचे जाणा. तेची सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत, सर्व ऐश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी. इंद्रादी सुरवर मिळून, त्रिमूर्ती पाशी जाऊन, विनविता ती प्रकाशोनी. आचार अत्री ऋषीचा, इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनुसया, आचार तिचा अगम्य काय, सांगो विस्तारोणी. पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्काय्य मानसी, अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवणे काळी. तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी, उष्णतीसी लागे म्हणून, मंद मंद तपतसे. अग्नी झाला अतिभीत, शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवूनी देखा, नम्र जाहली तिची या पादुका, शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेणो घेईल कवणस्थान, कवण देवाचे हिरोन, एखाद्या ते वरदेताची जाण, तोही आमुते मारू शके, त्यासी करावा उपाय. तू जगदात्मा देवराय, जाईल आमचा स्वर्ग ठाय, म्हणून तुम्हा सांगो आलो. न करील जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी, तिच्या द्वारी अहर्निशी, राहू चित्ती धरुणी. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती, चला पाहू कैसी सती, पतिव्रता म्हणता ती. व्रतभंग करूनी तिसी, ठेवून येऊ भूमीसी, अथवा वैवस्वतालयासी, पाठवू म्हणून निघाले. सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे, आश्रम आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण, अनुसयेसी अश्वासून, अतिथी आलो आपण म्हणती. क्षुदे करुणी बहुत पीडोन, आलो आम्ही अतिथी, त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि कठाया. सदा तुमच्या आश्रमात, संतर्पण अभ्यागत, ऐकली आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनुसये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही, ठाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनुसया, नमन केले अतिविनया, बैसकार करुनिया, क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ्यपाद्य देऊनी त्यासी, गंधाक्षता पुष्पेसी, सवेची म्हणतसे हर्षी, अरोगण सारीजे. अतिथी म्हणती तये वेळी, करोनी आलो आपण अंघोळी, ऋषी येती बहुता वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथी ते, काय केले पतिव्रते, ठाय घातला त्वरिते, केला तेथे बैसकार. बैसवोनी या पाटावरी, घृतस्स पात्र अभिधारी, घेऊनी आली आपण क्षिरी, शाकपाक तये वेळी. तिसी म्हणती अहोनारी, आम्ही अतिथी आलो दुरी, देखोनी तुझे रूप सुंदरी, अभीष्ट मानसी आणिक वसे. नग्न होऊनी आम्हासी, अन्न वाढावे परियेसी, अथवा काय निरोप देसी, आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथीचे वचन,
अनुसया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणतसे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे ऐसे विचारुनी मानसी तथास्तु म्हणे तयासी भोजन करा स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे पाकस्थान जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडूनी झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊनी सती देखा घेऊनी आली अन्नोदका तवतेची जाहली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखोनी अनुसया भयचकित होऊनिया पुनरपि वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकापाशी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुधार्त झाली केवळ म्हणून कडे घेतसे कडे घेऊन बाळकासी स्तनपान देतसे हर्षी एका सोडोनी एकासी निवारण करी क्षुधेचे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा गेले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वाड वाग्नी जण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचणे अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण 12 कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कवणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊनी बाळकासी खेळवी तसे तिघांसी घालुनी बाळका पाळणेसी पर्यंदे गायी तये वेळी पर्यंदे गायी नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखिले अनुसूया गात कैची बाळे ऐसे म्हणत पुसतसे ते वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तये वेळी बाळे राहिले पाळणेसी निज मूर्ती ठेली सन्मुखेसी साधू साधू अत्री ऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर मागे जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांछिसी ते मागा आता अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुची होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रयमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रयमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोशी बाळकापरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गाची प्रियेसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वासा नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुनी माताभिमुखा निरोप मागुती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वासा म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास अमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णू मूर्ती असेल तुम्हा ते धरोणी चित्ते त्रयमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत राहील धरोणी तुमचे चित्त श्री विष्णू मूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिले आपण दुर्वासा चंद्र निरोप घेऊन गेला स्थाना आपुलाले अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका
मूळ पीठ श्री गुरुचे। ऐसे परी सिद्ध देखा सांगे ना कथा नामधारका, संतोष करोनी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी। दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू, पुढे मागती अवतार झाले गुरु कवणे परी निरोपावे। विस्तारुणी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी, श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे। म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू, ऐकता होय मनोहरू सकळाभिष्टे लाधती। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सर्वाख्याने सिद्धनाम धारक संवादे त्रयी मूर्ति अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।